ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण एक वेगळी रेसिपी बनवणार आहोत. तर चला सुरुवात करूया एक वेगळ्या रेसिपीसाठी. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत घट्ट गोड आणि पारंपरिक आंबरस. दूध न वापरता अगदी मस्त चविष्ट आमरस. चला तर सुरुवात करूया. या रेसिपीसाठी लागणार आहे पिकलेले आंबे, साखर, चवीनुसार वेलची पूड, साजूक तूप, केशर, जायफळ पूड. सर्वप्रथम आंबे स्वच्छ धुवून साल काढून घ्या आणि गर वेगळा करा. आता आंब्याचा गर एका भांड्यात किंवा मिक्सरमध्ये घ्या. छान असं कट करा या पद्धतीने. आणि तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे गर कसा काढायचा. एक स्पॅट्युला जी चमच्याने छान असा गर काढून घ्यायचा. काही टिप्स सांगणार आहे आमरसासाठी. आंब्याचं गर काढताना आमरसासाठी पूर्ण पिकलेले आणि गोड आंबे वापरा, त्यामुळे आमरस नैसर्गिकरित्या स्वादिष्ट लागतो. आंबे 20 ते 30 मिनिटं पाण्यात भिजत ठेवा, त्यामुळे त्याच्यातील उष्णता कमी होते. गर काढण्याआधी आंबा हाताने हलका दाबून मऊ घ्या, त्यामुळे गर सहज निघतो. आंबा कापल्यानंतर चमच्याने गर अलगद काढा. कोळीवर लागलेला गर वाया जाऊ देऊ नका. कोळी नीट दाबून त्यावरील सगळा गर काढून घ्या. गर खूप घट्ट वाटत असेल तर 1 ते 2 चमचे थंड दूध घाला. ऑप्शनल आहे, मी नाही वापरलं आहे, त्यामुळे गर सहज निघतो. मिक्सरमध्ये फिरवण्यापूर्वी सुरुवातीला हाताने गर काढल्यास पारंपरिक छान चव येते. आणि आमरस सर्व करण्यापूर्वी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा. थंड आमरस अधिक चविष्ट लागतो. वेलची पूड किंवा केशर घातल्यास आमरसाची चव आणखीन वाढते. अजून एक ट्रिक तुम्हाला दाखवते. आंब्याचे साल छान असं काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने तुम्ही गर काढून घेऊ शकतात. आणि आंबा कापण्याआधी त्याचा देठाचा भाग आधीच काढून टाका, त्यामुळे कडवटपणा कमी होतो. ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही आंब्याचं गर काढू शकतात. पण गर काढताना स्टीलऐवजी हाताने किंवा प्लास्टिकच्या चमच्याने गर काढल्यास नैसर्गिक रंग टिकून राहतो. खूप पिकलेले आंबे असतील तर कापण्याऐवजी वरून छोटा भाग काट करून गर बाहेर काढू शकतात. कोळीभोवतीचं गर काढताना थोडंसं दूध किंवा आमरस घालून कोळी दाबा, एकही थेंब वाया जात नाही. गर काढताना थोडंसं तूप लावल्यास चिकटपणा कमी होतो. आमरस खूप पातळ होऊ नये म्हणून एकदम दूध घालू नका. थोडं थोडं घाला किंवा दूध नाही घातलं तरी चालेल. जर आंबे कमी गोड असतील तर साखरेऐवजी थोडासा गूळ घातला तर चव खूप छान लागते. आमरसाला नैसर्गिक पिवळा रंग यावा म्हणून केशर कोमट दुधात भिजवून वापरा. गर काढल्यानंतर लगेच झाकून ठेवा, त्यामुळे रंग काळपट होत नाही. मोठ्या प्रमाणात आमरस बनवत असाल तर आधी फ्रीजमध्ये थंड करून मग मिक्स करा. मिक्सर जास्त वेळ फिरवू नका, नाहीतर आमरस पातळ आणि चव बदलते. थोडी जायफळ पूड घातल्यास आमरसाला पारंपरिक स्वाद येतो. आमरस सर्व करताना वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स घातल्यास दिसायला सुंदर आणि चवीला रिचनेस येतो. हा पल्प छान असा मिक्सीच्या जारमध्ये टाकून आपण छान असा ग्राइंड करून घेऊया. मिक्सरमध्ये जास्त फिरवायचा नाही, नाहीतर आमरसाची नैसर्गिक चव घट्टपणा कमी होतो. वाह, बघा किती सुंदर घट्ट आणि चमचमीत आमरस तयार झाला आहे. पुरीसोबत याची चव म्हणजे अगदी स्वर्गीय आनंद. एकदा ही रेसिपी करून पाहिलीत तर पुन्हा पुन्हा बनवल्याशिवाय राहणार नाही. आणि हो, आंब्याच्या सीझनमध्ये असा पारंपरिक आमरस खाल्ल्याशिवाय मजाच नाही. हा आपला गरमागरम पुरीसोबत थंडगार आमरस खायला तयार आहे. घरच्या घरी अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेला हा आमरस नक्की करून बघा. यामध्ये छान असं वेलची पूड टाकूया, साखर टाकूया चवीप्रमाणे. बघा रंग किती सुंदर आला आहे. हा गोड सुगंध आणि पारंपरिक आमरस पाहून तोंडाला पाणी सुटलं ना. पुरीसोबत असा थंडगार आमरस खाण्याची मजाच काही वेगळी असते. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुमचा अनुभव कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक लाईक्स, कमेंट्स आणि शेअर मला अजून नवीन रेसिपी बनवण्यासाठी प्रेरणा देते. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा. तुमच्या फॅमिली आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच चविष्ट घरगुती आणि पारंपरिक रेसिपीसाठी अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा. पुन्हा भेटूया एक नवीन स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत खा, प्या आणि आनंदात राहा.
तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा, जेणेकरून माझी नवीन रेसिपी आल्यास अपलोड केल्यास तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.